हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 2 सप्टेंबरला शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि या दिवशी आलेली आहे पिठोरी अमावस्या। तर या अमावस्येला सोमवती अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आणि ही जी अमावस्या आहे तर ती सोमवारी येते, तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं। तर सोमवती अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते आणि या सोमवती अमावस्येला श्रावणी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर या वर्षी या श्रावण अमावस्येला 71 वर्षानंतर अत्यंत शुभ योग जो आहे तर तो जुळून येत आहे। म्हणजे श्रावणातील शेवटचा दिवस पिठोरी अमावस्या, सोमवती अमावस्या, मातृदिन आणि पोळा आणि त्यामुळेच या दिवसाचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी सेवेसोबतच आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय हे सुद्धा सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तर या उद्या श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल। 7 पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही। घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात आणि अमावस्या हा दिवस वाईट आहे, पण अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असतो आणि म्हणूनच या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि या अमावस्येच्या वाईट जो प्रभाव आहे तर तो जास्त करून पाण्यावरती पडत असतो आणि म्हणूनच समुद्राला भरती आहोटी जी आहे तर ती येत असते आणि सगळ्यात जास्त पाणी आपल्या शरीरामध्ये असतं आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी भीती वाटल्यासारखं वाटत असतं। कधी कधी आपलं डोकं जे आहे तर ते दुखायला लागतं, अचानकपणे अंग भरून येतं किंवा वाईट गोष्टी घडणार आहेत अशा भीती आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि म्हणूनच या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतील। तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवती अमावस्येला म्हणजे सोमवारी करायचा आहे। तर पहा, तुमच्या मनामध्ये जर भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असाल, कष्ट करत असाल आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा। तुमच्या प्रयत्नांना 100% यश मिळून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा भांडणं होत असतील, एकमेकांचं पटत नसेल, कुटुंबामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता। अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिलं जातं। आंबा आणि आंब्याचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे या झाडाचं धार्मिक महत्त्व हे सुद्धा तितकंच आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं जी आहेत तर ती अतिशय शुभ मानली जातात आणि ज्या घरासमोर आंब्याचं झाड असतं तर त्या घरावर कधीही वाईट संकट येत नाही। ज्या झाडाच्या पानांपासून ते लाकडांपर्यंतची पूजा केली जाते आणि आंब्याच्या पानांचा उपयोग हा शुभ कार्यामध्ये सुद्धा केला जातो। आंब्याची पानं आणि लाकडाशिवाय हवनासह आणि इतर कोणतीही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात। आता या उपायामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या आणि त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि आपला भाग्योदय हा होत असतो। त्यासोबतच वास्तुदोष हा दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा प्रभावी ठरतो। आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि संकटातून मुक्त होतो आणि आर्थिक समस्यासह इतर संकटांमध्ये जर तुम्ही त्रस्त असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा एक उपाय उद्या सोमवती अमावस्येला
नक्की करून पहा। हा उपाय केल्यामुळे 100% तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतील। तर पहा, अमावस्येच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नकारात्मक शक्तींचा म्हणजे वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावरती वाईट संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणूनच प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरावर कुणीही नकारात्मक शक्तींचा प्रयोग करू नये किंवा प्रयोग केलेला असेल तर त्यातनं मुक्तता होण्यासाठी, आपल्या घरातील इडापिडा वास्तुदोष दूर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत। देठाची पानं तुम्ही घ्यायची आहेत आणि 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत। तर याचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला कुंकवाने श्रीराम असं लिहायचं आहे आणि याचं एक तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। त्यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामधल्या दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते। जर आपल्याला घराला कोणी जर दोष लावलेले असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात आणि आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होत असतात। तर हा एक उपाय तुम्हाला उद्या आवर्जून सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे। आता तोरण किती दिवस ठेवायचं आहे, तर तोरण हे तुम्हाला 2च दिवस ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते काढून टाकायचं आहे। तोरण सुकल्यानंतर कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नये, त्यामुळे नकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणूनच सुकल्यानंतर तोरण तुम्हाला लगेचच काढून टाकायचं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आर्थिक समस्या फेस करत असाल, सामोरे जात असाल, पैशांच्या अडचणी तुम्हाला येत असतील आणि भरपूर असं तुमच्यावरती कर्ज झालेलं असेल तर तुम्हाला आंब्याच्या 11 पानांचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत, एक पांढऱ्या रंगाचा तुम्हाला धागा घ्यायचा आहे, त्या धाग्यामध्ये तुम्हाला एकावरती एक ठेवून 11 आंब्याची पानं बांधायची आहे आणि त्यानंतर ही पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत। अगदी थोडासा मध सुद्धा या पानांना लागेल अशा पद्धतीने तुम्हाला त्या मधामध्ये बुडवायच्या आहेत आणि ही पानं तुम्हाला घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तर या दिवशी पहा, श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि या दिवशी हा उपाय करण्याला खूप महत्त्व दिलं जातं आणि जर तुम्हाला अगदीच पैशांच्या अडचणी असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करा। तर तुम्हाला मधामध्ये बुडवलेली जी 11 पानं आहेत आंब्याची, तर ती महादेवांच्या मंदिरामध्ये घेऊन गेल्यानंतर शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे अर्पण करायची आहे। महादेवांची अतिशय लाडकी पुत्री अशोक सुंदरी ही एक देवी होती आणि जर तिला आपण अशी मधामध्ये बुडून आंब्याची पानं अर्पण केली तर या उपायामुळे आपल्या पैशाच्या संबंधित सर्व अडचणी या दूर होतात, घरामध्ये सुख शांती नांदत असते। आता अशोक सुंदरीची जागा कुठे असते, तर बघा, आपण जेव्हा शिवलिंगावरती काही अर्पण करत असतो, पाणी, दूध वगैरे, तेव्हा जे पाणी चढण्याचं जे ठिकाण असतं तर ती अशोक सुंदरीची जागा असते आणि तिथे तुम्हाला हे पानं अर्पण करायचे आहेत। यासोबतच जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं असतील किंवा अशांतता असेल, आर्थिक संकट येत असतील तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी पहा, योगायोगाने सोमवार आहे, सोमवती अमावस्या आहे, बैलपोळा सुद्धा आलेला आहे। तर या श्रावणातल्या सोमवारी तुम्ही हा उपाय नक्की करा। तर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा आपल्या देवघरामध्ये आपण पूजा करणार आहोत श्रावणी सोमवाराची, तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, एक आंब्याचं पान घ्यायचं आहे, एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला तुम्ही पूजेमध्ये बसता तेव्हा तुम्हाला ते ठेवायचं आहे। पूजा करून झाल्यानंतर पाण्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं पान तुम्हाला बुडवायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। या उपायामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींचे रोग, घरातील सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात, घरामध्ये सुख शांती नांदायला सुरुवात होते। त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्की करा। या उपायामुळे तुम्हाला 100% फरक हा दिसून येईल। त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणींचा तुम्हाला सामना सतत करावा लागत असेल, प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण या दिवशी करायचं आहे। आंब्याच्या झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे, तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून सांगायची आहे आणि या उपायामुळे आपला यशाचा मार्ग हा खुला होतो। प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात। तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता। आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल, म्हणजे तुमचा जर शत्रू असेल आणि जर तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेलही, तर त्या एखाद्या व्यक्तीमुळे जर तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर त्या व्यक्तीमुळे आपलं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला जर एखादा आजार झालेला असेल, रोग असेल आणि त्यामुळे जर तुम्ही त्रस्त असाल किंवा जर तुम्हाला सतत त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मंगळवारच्या दिवशी आंब्याच्या पानांवरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि हे पान नेऊन तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचं आहे। या उपायामुळे हनुमानांची कृपा आपल्याला मिळते आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात आणि हा एक उपाय सुद्धा शत्रू त्रास दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता।
तर चला, झालेली सेवा ही मी महादेवांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.